संधी मला तुझ्या कार्यातून मिळालेली आहे. मी आज आईच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 9 वर्षामध्ये आबांच्या माध्यमातून काय काम झालं 2014 पूर्वी या बाबतीत मी फार बोलणार नाही. त्या बाबतीत आतापर्यंत आपण सर्वांनी माहिती घेतली. पण 2014 नंतर आम्ही सर्वांनी एक गोष्ट ठरवली होती की जे जे आबांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण कामाला लागायचं आहे. आबांनी या मतदारसंघामध्ये अनेक सिंचन योजना आणल्या. जो भाग दुष्काळी ओळखला जायचा त्या भागामध्ये चांगलं पाणी द्यायचा प्रयत्न आबांच्या माध्यमातून झाला. पण आमचा मागे राहिला तो हक्काचा भाग राहिला. सावज पूर्व भाग हक्काचा मागे राहिला. आम्ही प्रयत्न केले की इथं टेंबू योजनेचं पाणी आलं पाहिजे. सातत्याने 2014 ते 2019 मध्ये प्रयत्न करत असताना रोज दादा आम्हाला एक अनुभव आला. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक शिष्टमंडळ माजी जलसंपदा मंत्र्यांकडे घेऊन गेलो. माझ्या सावज भागातले शेतकरी सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. आमच्या बागा वाळायला लागलेल्या आहेत. तर उद्धटपणे त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की जमत नसतील तर बागा काढून टाका. आणि तिथून ती बैठक उठवण्याचं काम त्या मंत्र्यांनी केलं. आज आपल्या समोर ज्या पक्षातून उमेदवार उभारणार आहेत त्याच पक्षाचे घटक पक्षाचे मंत्री आज तिथं सुद्धा कार्य करतायत. मी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं समोरच्या पक्षाला सांगू इच्छितो की ज्यांनी आम्हाला आमच्या बागा काढायचा सल्ला दिला त्यांना या मतदारसंघातून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही हे सांगण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. टेंबू योजना पूर्ण झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रयत्न केला. लवादाचे प्रश्न होते. महाराष्ट्र कर्नाटक सरकारचा वाद मिटवायचा होता. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते पार पाडलं. पण त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा पाडलं गेलं. पुन्हा महायुतीचं सरकार आलं. एखाद्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर किती वेळ लागतो. सातत्याने मागणी करून सुद्धा आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नव्हती, मंजुरी दिली जात नव्हती. यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्हाला निर्णय घ्यावा लागला. त्या भागातल्या शेतकऱ्यांसह आमरण उपोषणाला आम्हाला सांगलीमध्ये बसावं लागलं. 2 दिवसाच्या उपोषणानंतर आदरणीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली. पवार साहेबांनी या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना आम्हाला जोडून दिलं. आणि ती मध्यस्थी करत असताना साहेबांनी त्यांना सांगितलं की आज एक विधानसभेचे सदस्य आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि असं असताना त्यांचा प्रश्न जर आपण लक्षामध्ये घेतला नाही तर विधानसभेच्या सदस्याचा आपण अपमान करतोय. त्या भागातल्या लोकांचा आपण अपमान करतोय. त्या प्रस्तावाला लगेच मान्यता देण्यात यावी. 1.5 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारला जाग आली. आमच्या 8 टीएमसी पाण्याला मंजुरी द्यायचा प्रयत्न त्यांनी करतो म्हणून सांगितलं. आम्ही प्रयत्न चालणार नाही म्हणून सांगितलं. पत्र मिळाल्यानंतरच आम्ही उठणारी भूमिका आम्ही घेतली आणि 1.5 दिवसाच्या उपोषणानंतर 8 टीएमसी पाणी मंजूर झालं असं जी आर त्यांना काढावा लागला. त्यातलं 1.5 टीएमसी पाणी हे माझ्या मतदारसंघासाठी आरक्षित झालं. टेंबू योजनेमध्ये जी गावं अधिकृतरित्या समाविष्ट व्हायची होती ती सगळी गावं झाली. भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाणी येणार आहे. पाण्याच्या माध्यमातून शेती चांगली होणार आहे. पण नोकऱ्यांचा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावणार आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एमआयडीसीची मागणी होती. पण महाराष्ट्रातल्या 2 रोहितांना एमआयडीसीसाठी इतका संघर्ष करावा लागला
रोहित दादा मला मिळाली तरी तुम्हाला अजून मिळालं नाही. माझी इच्छाच आहे त्या खात्यात तुम्ही बसावं. तुम्ही एकदा का त्या खात्यात बसला, 10,000 मुलं या मतदारसंघातली मानेराजुरीच्या माळावरती जर नाही कामाला जाऊन लावून दाखवली तर मी सुद्धा आर पाटलांचा पट्टा म्हणून शब्द देणार नाही. तुम्हाला राज्य पातळीवरच्या अडचणी होत्या म्हणून झालं नाही, मला मात्र इथल्या काही किरकोळ लोकांच्या अडचणी होत्या. त्यांनी घाट घातला होता. आबा एमआयडीसी करत असताना फक्त आबांना श्रेय जातं म्हणून एमआयडीसी होऊन दिली नाही, पण त्याचं श्रेय फक्त आबांना जात नव्हतं. या मतदारसंघातल्या हजारो तरुणांचे हात बेकार ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचं पान फेडल्याशिवाय इथली तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये गप बसणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज हे सांगतायत, वेगवेगळ्या ठिकाणी उभारतायत. मला असं कळालं की पुणे, मुंबई, दिल्ली अशा 3 ठिकाणाच्या पीआर टीम तासगाव सारख्या ठिकाणी आणलेल्या आहेत. माझी तासगाव कवठे मंकाळ मधल्या मतदारसंघातल्या गावगाड्यातली पोरं त्या पीआर टीमला बास आहेत. गेल्या 9 वर्षात या मतदारसंघात आम्ही काम केलेलं आहे. रुग्णसेवा आबांच्या माध्यमातून व्हायची अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही सुद्धा रुग्णसेवा केली पाहिजे. कोरोनाच्या नंतर आम्ही काम चालू केलं. फक्त 3.5 वर्षामध्ये 5,600 ऑपरेशन गेल्या 3.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर आपल्या मतदारसंघातल्या सिंचनाचा प्रश्न जो काही आपल्याला भेडसावतोय त्याचं नीट टाइम टेबल करून इथल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं सिंचन योजना मी चालवून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये जे प्रश्न, अडचणीचे प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहेत ती एमआयडीसी मी उभी करून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जो आवाज उठवणं गरजेचं आहे. लोकसभेमध्ये आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करून दिलेला आहे. आता विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करा एवढीच विनंती मला तुम्हाला सर्वांना करायची आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोहित दादा एक पद्धत आहे की स्वतः काही काम करायचं नाही दुसऱ्याने आणलं की मी केलं म्हणून सांगायची पद्धत या मतदारसंघामध्ये जास्त आहे. गेल्या उन्हाळ्यात या मतदारसंघातली लोक सगळ्याच लाईन पूर्ण आहेत, सगळ्या स्कीम पूर्ण आहेत, फक्त पाणी मिळावं म्हणून अपेक्षा धरून होती, आस धरून होती. लोकसभेच्या निवडणुका या मतदारसंघामध्ये चालू होत्या, पण प्रत्येक मळ्यातल्या माणसानं पाणी द्या म्हणून माझ्याकडे आलं पाहिजे म्हणून काही लोकांनी फक्त पाणी अडवून ठेवण्याची भूमिका घेतली. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे इथल्या सर्वसामान्य तरुण शेतकऱ्यांना विचारा. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन. तुम्ही सर्वांनी जर मला काम करण्याची संधी दिली तर ज्या पद्धतीनं आबांनी गुंडगिरी हद्दपार करून दाखवली होती त्या पद्धतीने मी सुद्धा यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन. हा सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देतोय. मी 2019च्या निवडणुकीला अर्ज भरताना अभिमानाने सांगायचो, मला त्यावेळेस दादा 110 कोटी आकडा मोठा वाटायचा की विरोधी पक्षात असताना सुद्धा 110 कोटी रुपये सुमनताईंनी आणले असं मी भाषणात ओरडून सांगायचो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1.5 वर्ष कोरोना, 1 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. फक्त 1.25 वर्षामध्ये 850 कोटीपेक्षा जास्त काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे. महायुतीचं सरकार आलं. सुदैवानं आबांच्या संबंधित काही लोक तिथे होते.
मी टेंबूसाठी ज्या पद्धतीने आमरण उपोषण केलं त्या पद्धतीने मला MIDC साठी करावं लागेल. पाण्यासाठी मी सांगलीत केलं, पण MIDC मंजूर करण्यासाठी मला तुमच्या बंगल्याबाहेर आंदोलन उपोषण करावं लागेल, आमरण उपोषण करावं लागेल. अन्यथा मी समुद्रामध्ये त्या ठिकाणी बसून उपोषण करेन असं मी मंत्र्यांना सांगितलं. काही दडपण आम्ही तयार केलं आणि MIDC मंजूर करून घेण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं. आज हे सगळं करत असताना 850 कोटीचा आकडा आता आपण सांगितलेला आहे. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला 850 कोटी हा आकडा सुद्धा छोटा वाटायला लागेल एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. रोहित दादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना 3000 कोटींची कामं कर्जत जामखेडला केली असं मला ऐकायला मिळाले. पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेड बरोबर तासगाव कवठे मंकाळचं नाव सुद्धा मी निश्चितपणाने यादीमध्ये येईल याची खात्री मी घेईन. अनेक वर्ष तासगावचा रिंग रोड पूर्ण व्हावा अशी मागणी होती. आबांनी रिंग रोड मंजूर केला त्यावेळेस हेच लोक आडवे पडले, पण परत सरकार आलं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना यांनी फसवून माघार घ्यायला लावली होती त्या शेतकऱ्यांना विनंती करत बसले. त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. थोडंफार आमच्या त्या लक्षामध्ये आल्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली. रोहित दादा मी दिल्लीला 17 वेळेला गेलो. 17 वेळेला गेलेल्याची 17 वेळेला आलेल्याची तिकीट सुद्धा मी काढून ठेवलेत पुरावा म्हणून. मला इच्छाच आहे यांनी यावरून रिंग रोडवरती काहीतरी बोलावं. रिंग रोड मंजूर झाला. विट्यात गडकरी साहेब म्हणले इथल्या स्थानिक आमदारांनी रिंग रोडसाठी प्रयत्न केलाय, तर या मातब्बरांनी गडकरी साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले गडकरी साहेबांचं वय झालंय ते अनावधानानं बोलले. आता आमच्यासारख्याचा अपमान चालतो. तुम्ही तुमच्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्याचा अपमान करताय. आम्ही 30-35 वर्ष बघत आलेलो आहे. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ही माणसं सोडणार. दादा अनेक मुद्दे आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघामधली 1 इंच जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर मी होऊन देणार नाही या पद्धतीचे शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी देतो. सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा अजून जन्माला यायचा आहे हे पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी निश्चितपणाने दाखवून देईन. हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी अर्ज भरताना देतोय. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईंच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली. 850 कोटींपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आज काही PR टीमच्या माध्यमातून रोहित दादा हे सांगतायत की 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलं हा सवाल ते करतात. ज्या गावामध्ये राहतात त्या गावाला पाण्याची वळचण सुद्धा आबांनी घातलेली आहे. रोज आंघोळ करताना यांनी एकदा आबांचं नाव घेतलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलंय. ज्या ग्रामपंचायतीमधून यांच्या गावातून हे कारभार चालवतात त्या ग्रामपंचायतीला सुद्धा आबांचा फंड आहे. आपण 5 वर्ष आमदार असताना 10 वर्ष खासदार असताना मी खुल्या व्यासपीठावरती कधी यायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 15 वर्षातली कामं सांगायची आणि मी माझ्या फक्त गेल्या 5 वर्षातली कामं सांगायची आणि मग 35 वर्षाचा हिशोब करायला मी व्यासपीठावर उभं राहायला तयार आहे. त्यामुळं माझी इथल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला विनंती आहे की आपण सर्वांनी सत्सद विवेक बुद्धीने विचार करत येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन, तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती मी आज अर्ज भरलेला आहे. आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. रोज दादा मला असं ऐकायला मिळालं
30-35 वर्षामध्ये काय काम केलं हे विचारत असताना अशाही आमच्या चर्चा झाल्या की कुठलाच पक्ष तिकीट देत नाही म्हणल्यावर आपण घड्याळाकडे जाऊया. आबांच्यामुळे या मतदारसंघामध्ये घड्याळ रुजलंय, थोडीफार मतं त्यातली मिळतील म्हणून ही घड्याळ चिन्ह घेतले काल असं मला कळालं. ज्या बारामतीमध्ये घड्याळाचा जन्म झाला त्या बारामतीमध्ये लोकसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला 48,000चे मताधिक्य आहे. ज्या माणसाने घड्याळ बनवलं त्या माणसाने घड्याळाचे सेल काढून टाकलेले. तुम्ही त्या घड्याळाची काळजी अजिबात करू नका. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. आज आदरणीय पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे. आज आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे दाखवत आहेत. तो स्वाभिमान टिकवण्याचं काम तुम्ही सर्वांनी मत देऊन करायचं आहे. त्यामुळे पुढचे 20 दिवस घरामध्ये न बसता तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढीच विनंती मी आज या ठिकाणी करतो. आणि मला असंही कळालंय की 4 रोहित रावसाहेब पाटील शोधून ठेवलेत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुतारी वाजवणारा माणूस आणि रोहित पाटील हा खंबीर आहेत. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर यांनी काही षडयंत्र केली, कुणी एकत्र आले तरी निश्चितपणाने फरक पडणार नाही. अशा पद्धतीच्या निवडणुका अनेक या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे आजपर्यंत आबांचं राजकारण सर्वसामान्य माणसांच्या जोरावरती होतं. या पुढच्या काळात माझं राजकारण सुद्धा सर्वसामान्यांच्या आशीर्वादावरतीच चालणार आहे हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे. घराघरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस पोचवायचा आहे, घराघरामध्ये आपला उमेदवार पोचवायचा आहे आणि 23 तारखेला घराघरातला माणूस बाहेर काढून गुलाल उधळायचा आहे, भंडारा उधळायचा आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वरती विश्वास ठेवत आम्ही सर्वजण निश्चिंत आहोत. महाराष्ट्राच्या आणि तासगाव कवठे मंकाळच्या घराघरामध्ये आबांचा विचार पोहोचवण्यासाठी आबांचे डोळे सज्ज आहेत. हे येणाऱ्या 20 दिवसामध्ये आपण दाखवून देऊया. आणि आज आपण हा अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.